आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या बिट्टीच्या चेहऱ्यावरचा हसू परत यावं एवढीच इच्छा आहे माझी. हा मग त्याच्यासाठी तर तू हे घेच. तुम्ही दोघी बाहेर फिरायला जा, तिला बाहेरचं खाऊ घाल, जरा मजा करा. कदाचित तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत येईल आणि तुम्हाला हरवलेलं सापडेल. हे बघ, नाही म्हणू नकोस, हे घे. रुद्र का गौरी गौरी करत होता? याला ती दिसली तर नसेल? नाही, असं होतं का म्हणे. रुद्रला गौरी भेटता का म्हणे. हॅलो, नमस्कार साहेब, कधी येताय अगरबत्ती घ्यायला? कोण बोलताय? येऊ पिऊन पिऊन एवढा आवाज बदलतो, बाबाची बाई झाली. हे गप. कोण बोलतोयस तू? मी साहेबांची आई बोलतीये. आणि कसल्या अगरबत्त्या? काय बोलतोयस तू? सॉरी आई. नमस्कार. त्याचं काय झालं, साहेब आहेत ना, माझ्याकडनं अगरबत्ती घेऊन जातात ना. तुम्हाला सांगतो, आमच्याकडची अगरबत्ती म्हणजे ना एक नंबर माल आहे, एक नंबर माल. अहो, अख्ख्या नाशकात कुठं असा माल भेटणार नाही, असा आमच्याकडचा माल आहे. म्हणजे नुसतं अगरबत्तीच नाही बरं का, किराणा माल पण एक नंबर असतो. पण त्यातल्या त्यात आमची अगरबत्ती म्हणजे एकच नंबर आहे. अहो, साहेबांना खूप आवडते अगरबत्ती. कारागीरला ऑर्डर देऊनच बनवून घेतो ना मी. एक नंबर माल आहे. हा, म्हणजे तुम्ही पण आहे ना, आमच्याकडनं अगरबत्ती घेऊन बघा. हा, ऑर्डर देऊन ठेवतो मी कारागीरला. कुठे आहे तुमचं दुकान? मिसेस पैठणकर फोन द्या माझा. दुकानदाराचा कॉल आहे. तू झोपला होतास ना, म्हणून रिसीव्ह केला. फोन. हॅलो, मी येतोय. येतो मी. दुकानाला जायचंय. अगरबत्ती गौरीजी. एवढं काय आहे याचं त्या दुकानात? आणि ही अगरबत्त्यांची काय भानगड आहे? मला शोधायलाच हवं. ये लक्ष्मी, अशीच माझ्यावर प्रसन्न हो. माझा गल्ला भरभरून वाहू दे. लोक लक्ष्मी यावी म्हणून अगरबत्ती लावतात. आता मी पण अगरबत्ती लावतोय. माझ्यावर आहे ना आता डबल प्रसन्न हो. माझा गल्ला दुप्पट तिप्पट चौपट होऊ दे. भरपूर अगरबत्त्या विकून मला भरपूर कमिशन मिळू दे. माझ्या ह्या किराणा दुकानाचं सुपर मार्केट होऊ दे. मग 4 फोनच्या ऐवजी 10 फोन. आलं माझं कमिशन आलं. दादा आले चांगले. हे तुमचे कमिशनचे पैसे. वा 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 वा. अरे वा. पोरगी कोण? मुलगी का तुमची? हो, आज सोबत घेऊन आले तिला. वा वा वा. गोडे हा पोरगी, गोडे. हा, एक मिनिट.
अगं घे. घे बाहेर. थँक्यू मग काकांना. 20 रुपये झाले. ते येणार होते ना अगरबत्त्या घ्यायला, आले का? हा येतील येतील कधी येतील? येतील थोड्या वेळात. बरं मग मी त्यांना भेटूनच जाते. हा जा. काय? हो त्यांना भेटायला हवं ना, त्यांचे आभार मानूनच जाते. अरे बापरे, असं पार्ट्या जर परस्पर एकमेकांना भेटायला लागली आणि त्यांच्यात जर व्यवहार सुरू झाला तर आपलं कमिशन गेलंच म्हणून समजायचं. नाही नाही, आपलं नुकसान नाही होता काम. ताई, माझं तुम्ही ऐकाल का? नका भेटू तुम्ही त्यांना. अहो असं कसं, त्यांना भेटायलाच हवं. एवढा माल विकत घेतलाय त्यांनी. अहो ताई, त्याच्यात काय आभार मानायचे? लोक येतात, माल घेऊन जातात. आता माझ्या दुकानात तर किती जण तरी येतात आणि माल घेऊन जातात. आता जर मी प्रत्येकाचे आभार मानत बसलो तर माझा धंदा होईल का? हा तुम्ही सांगा, धंदा होईल का? हे बघा, आभार आपल्या बाजूला, माल आपल्या बाजूला. हा त्यांनी पैसे दिले, तुम्ही त्यांना माल दिला. हे आभार बिभार कशाला मानायचे? काय गरज आहे त्याची? हो पण तरी एकदा. आता कसं सांगू ताई तुम्हाला? अहो बेवडा माणूस आहे तू. काय भरोसा आहे त्याचा? हा दारू उतरवण्यासाठी किंवा दारूचा वास घालवण्यासाठी ना जाळत असाल अगरबत्त्या. आणि दारू पिणाऱ्या माणसाचा काय भरोसा आहे का? हा तुम्ही सांगा, काय करेल त्याचं काय सांगता येईल का? काही सांगताच येणार नाही. आता तुमच्या सोबत ही छोटी पोरगी आहे, त्याने जर हिला काही केलं तर तुम्हाला चालणार आहे का? अहो पण मी खूप अडचणीत असताना त्यांनी मदत केली, म्हणजे अगदी देवासारखे धावून आलेत ते. अहो देवाचे आभार काय कुठूनही मागता येतात. त्याच्यासाठी काय देवाकडे जावं लागतं का? अजिबात भेटू नका तुम्ही त्यांना, अजिबात भेटू नका. तुम्ही जा, तुमचा जो काही निरोप आहे ना मी सांगतो त्यांना.